शबरी के बेर शबरी के शबरी के बेर राम अवतारात, सुदाम जी के चावल कृष्ण अवतारात. का स्वीकारलं भगवंतानी? त्याच्या पाठीमाग प्रेम भाव होता. अभंग हा सूरदासांचा आहे. कुणाचा आहे? सूरदासांचा अभंग आहे. भगवान कृष्ण परमात्म्याचा आणि उद्धवाचा झालेला संवाद आहे. काय संवाद झाला? सकाळची वेळ आहे. भगवंतानी सकाळी सकाळी उद्धवाला सांगितलं, उद्धवा चला आपल्याला डायरेक्ट जायचंय. पुढं काकाच्या घरी. कोण्या काकाकड? विदुर काकाकड. रथ सज्ज झाला. दोघं रथात बसले. कोण कोण? भगवान आणि उद्धव. रथ रस्त्याने सुरू झाला आणि उद्धवाच्या मनात लगेच प्रश्न निर्माण झाला. कोणता? आता आपला रथ डायरेक्ट चाललाय. कोणाच्या घरी? विदुर काकाच्या. काकाच्या घरी जायचंय म्हणजे काकाच्या घरी कोणी आलं घरी तर बेत तोच असतो. बदल कुणी आलं, जवळचा नातेवाईक आला, रोजचं घरचा आला, गावातला आला, देव जरी आला तरी कन्या सोडून दुसरा बेत नाही. आणि हे उद्धवाच्या पटकन लक्षात आलं, विदुर काका भगवंताचा भक्त आहे, ठीक आहे, श्राद्धावान आहे, सगळं आहे, पण परिस्थिती त्याची एकदम काय म्हणतात, म्हणा ना मग काहीतरी भुका लागले तुम्हाला. परिस्थिती त्याची एकदम. आणि उद्धवाच्या मनात हा विचार आला की आपल्याला काही त्या कन्या जमणार, काय करावं. पण पटकन पुन्हा लक्षात आलं, रथ चालवता चालवता ठीक आहे, आपण ज्या रस्त्याने जाणार आहे त्याच रस्त्यावर राजा दुर्योधनाचा महल आहे. कुणाचा महल आहे? हा, तिथूनच आपला रथ जाणार आहे. मग त्या महालासमोरून आपला रथ जाताना बरं तो राजा आहे. कोण? दुर्योधन राजा आहे. 56 प्रकारचे भोग आहेत, मोठाले महाल आहेत. आणि भगवान कृष्णाचा चुलत का होईना पण तो कोण आहे? काका. आता मी सपतून आता येऊ. इतका नात्यात घोटाळा मी बी सोसू शकत नाही आता. हा, तो मेहुणा आहे. कोण आहे तो? मेहुणा. मेहुणा. तुम्ही डायरेक्ट भाऊच केलं आहे. भगवान कृष्णाचा चुलत का होईना पण तो कोण आहे? मेहुणा आहे. आणि आपला रथ त्याच्या महालासमोरून जाताना तो म्हणणारच ना, राम राम. हो दाजी, दाजीच म्हणतात ना, या ना. आणि जर महालामध्ये गेल्यावर तो भुसकाट पोळी खाऊन वाट लावणार नाही. बेत चांगला होईल, आपण तिथंच आपलं उरकून घेऊ. पुढे गेल्यानंतर तो भगवान, तो विदूर आणि त्या काने आपल्याला काही. हे कोणाच्या डोक्यात विचार चालला होता? उद्धवाच्या. रथ चालवता चालवता चाललेला विचार आहे. मग शेजारी बसलेल्या भगवंताला कळत नाही का? अहो, इथं मांडवात बसलेल्या यांच्या मनात काय काय चाललंय ते सुद्धा त्याला न सांगता तुम्हा कळू येते. आणि मग शेजारी बसलेल्या उद्धवाच्या मनात काय चाललंय ते कळत नव्हतं का देवाला? उद्धवाच्या मनात काय चाललंय हे भगवंताला समजलं. त्यावेळेला भगवान बोललेत, उद्धवजी चल विदुरा मध्ये थांबायचं नाही बरं. साधले लोक लवकर जायचंय. उद्धवानी सांगितलं तसं माझंही काही मत नाही, पण मध्ये नाही, डायरेक्ट जायचंय, मध्ये थांबायचं नाही. उद्धवानी सांगितलं, हो भगवान माझंही काही तसं मत नाही, पण आपण ज्या रस्त्याने जाणार आहे त्याच रस्त्यावर राजा दुर्योधनाचा महाल आहे. भगवान म्हटले असू दे. अहो, त्याच्याकडे 56 प्रकारचे भोग आहेत. भगवान म्हटले असू दे. अहो, तो राजा आहे. भगवान म्हटले असू दे. अहो, तुमचा चुलत का होईना पण मेहुणा आहे. भगवान म्हटले असू दे, आमच्या नात्यात होत्या तू डोकं घालू. भगवान म्हटले तो राजा आहे, 56 प्रकारचे भोग आहेत, मोठाले महाले सगळं आहे, पण आपल्याबद्दल जर त्याला आदरच नाही, आपल्याबद्दल प्रेमभाव नाही, तर त्याच्या महालाला काही गाडीच म्हणतात नाही का? त्याचं प्रमाण सांगतो. बडे बडे मेहल से
क्या है काम आदर ही नहीं पावे त्यापेक्षा आपलं चलवी तुला घर जावे नाही रथ थांबू दिला रथ डायरेक्ट गेला कोणाकडं अहो काकाच्या घरी रथ गेल्यावर काकाच्या परिवाराला एवढा आनंद झाला बुवा काकाला पत्नीला मुलं मुली सगळ्यांना एवढा आनंद झाला सगळे नाही त्या आनंदाची जोडा एवढा आनंद झाला भगवंताचे कोणी पाय काय धुतय पूजा काय करतय गंध काय लावतय कोणी ओवाळतय काय इतका परिवाराला आनंद झाला भगवान घरी आल्यानंतर पण उद्धवाचं त्यांच्याकडे लक्ष सुद्धा नाही उद्धवाने डायरेक्ट किचन मध्ये जाऊन पाहिलं आत काय तर बेत तोच होता करून ठेवलेला का नाही आता काय करावं उद्धवाने लगेच सांगितलं भगवान मला सकाळपासून जरा जळजळच होतंय ऍसिडिटी वाढल्यासारखं पित्त झालंय का भगवंताच्या लक्षात आलं याला जळजळ का होते भगवान म्हटले आता खेडगावी आता इथं काही गुळी असली तर पाहतो एखादी गुळी घेऊन कीर्तन होऊस तर पडून घ्या आता दुसरा काही मार्ग आहे का पण भगवंतानी काही विचार केला नाही जे बसले भगवान जशी सुरुवात केली बुवा लाभ बरकत आहे का नाही जुन्या गाड्यांच्या लक्षात जे सुरुवात केली बुवा तसल्या पातळ कन्या पण तसल्या पातळ कन्या खाऊन भगवंताने तृप्तीचा उढेकर दिला माझं मत नाहीये महाराजांचं मत आहे विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा भक्षुनी कन्या तृप्तीचा डेकर दिला कन्या महत्वाच्या नाही कन्याच्या मागचा भाव महत्वाचा आहे किंवा कबीर महाराजांनी एके ठिकाणी असं वर्णन केलं कबीर महाराज म्हणतात बरं असे बुवा पहिलं एखाद्याचं जेवण टाळलं आपण आणि पुढं जाऊन खाल्लंय म्हणजे याच्यापेक्षा ते श्रेष्ठ असलं तर मग गेलेलं बरं कबीर महाराज म्हणतात हे उलट घडलं कसं दुर्योधनाकडे 56 प्रकारचे भोग होते मेवा होता त्याच्याकडं त्याचा काय देवाने काय केला आणि जाऊन खाल्लं काय दुर्योधन का मेवा त्यागी साग विदुर घर खाई टूटे फल शबरी के खाई बहुविधी प्रेम बढ़ाई अर्थात या सगळ्याच्या पाठीमाग शुद्ध प्रेम भावे म्हणून भगवान स्वीकारतो म्हणून भगवत प्राप्ती करता मुख्य पाहिजे तो म्हणून पहिलं वाक्य भावे चला पुढं गावे चला पुढं गीत महाराज म्हणतात तुला देव हवाय तर भाविक अंतकरणाने तू भगवंताचं काय गा गीत गा मग कोणतं गीत आता पुन्हा प्रश्न आला भगवत प्राप्ती करता तू भाविक अंतकरणाने काय गा गीत गा मग कोणतं गीत बघा आता गीताचे बरेच प्रकार आहेत भावगीते भक्ती गीते राष्ट्र गीते चित्र छाया गीते आणखी बरेच आईचं गीत मी आलंय आता बापाचं गीत आलंय बहिणीचं गीत आलंय आता फक्त बायकोचं मेवण्याचं गीत कीर्तनात यायचं राहिलंय कळसच झालाय म्हणायचं संप्रदायाचा विठाला त्यांची चूक नाही चूक तुमची आहे ना चांगलं उद्धाराचं ऐकायला तुम्हालाच नको वाटतं तुमचा तुम्हालाच असा मात जिरून घ्यायचा जाऊ दे पैसे आम्ही म्हणतो ना कुणाचाच उद्धार होईल 21 कुणाचा कोसडीच्या साधना नाही
कीर्तनात ज्ञानेश्वरीचा संबंध, गाथ्याचा संबंध, हा, आणि काही काही त्याच्यासाठी आणतात त्यांनी आपली करावं माणसात. हा, परमार्थच कशा करता करायचंय मला याच अजून काही समाजाची रीत कळाली. नेमकं ऐकायचंय, खर्च करायचा आहे, वेळ द्यायचा आहे, म्हणजे आपल्या उद्धारा करता द्यायचा आहे का करमणुकी करता का टाइमपास म्हणून, हे जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत किती दिवस सप्ते करून काही होत नाही. एवढा पहिली चांगली कीर्तन ऐकायची, आपल्याला बुद्धी यावी. पहिली गोष्ट आपल्याला कीर्तन, अभंग